सुख झाले व साधनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा महासाधनी सुख झाले व साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोकांनी सुख झाले व साधनी तुहा विठ्ठल
देव केले कैसे कैसे देव केले कैसे कैसे देव केले कैसे कैसे देव केले कैसे कैसे उतरिले अनायास उतरिले अनायास उतरले अनायास उतरले अनायास उतरले अनायास उतरले अनायास ऐका नवलाची ठेव नवलाची ठेव ऐका नवलाची ठेव नवलाची ठेव नेन काही भक्ती भाव नेन काही भक्ती भाव काही भक्ती भाव काही भक्ती भाव काही भक्ती भाव आ कैलासी सनेरा कैलासाची नेरा आ कैलासी नेरा कैलासाची नेरा बिल्ल पानाडी बैसला बिल्ल पानाडी बैसला पागळी बैसला पागळी बैसला पागळी बैसला पागळी बैसला आ पंखाच्या पडतारी पंखाचा पडतारी आ पंखाच्या पडतारी पंखाचा पडतारी उतरुनी मेली गारी उतरुनी मेली गारी उतरुनी नेली गाडी उतरुनी नेली गाडी उतरुनी नेली गाडी उतरुनी नेली गाडी चोर पिंडी दिला पाव दिला पाव चोर पिंडी दिला पाव दिला पाव त्याचे पूजने न्याय देव त्याचे पूजने न्याय देव त्याचे पूजनाय देव त्याचे पूजनाय देव ऐका नवलाची ठेव ऐका नवलाची ठेव ऐका नवलाची ठेव ऐका नवलाची ठेव नेन काही भक्ती भाव नेन काही भक्ती भाव 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 तुका मने भोळा मने तुका मने भोळा माझा कोवळा स्वामी माझा कोवळा ऐका नवलाची ठेव
याचा आवाज मध्ये येतो. हा. देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनयासे. ऐका नवलाची ठेव, नेनता ही भक्ती भाव. कैलासी सनेला, भिल्ल पानडी बैसला. ऐका नवलाची ठेव, नेनता ही भक्ती भाव. पंकाच्या फडतकारी, उद्धरुनी नेली घारी. ऐका नवलाची ठेव, नेनता ही भक्ती भाव. चोरी पिंडी दिला पाव, त्याचे पूजने ध्याय देव. ऐका नवलाची ठेव, नेनता ही भक्ती भाव. तुका मने भोळा, स्वामी हा माझा कोवळा. ऐका नवलाची ठेव, नेनताई भक्ती भाव. विठ्ठल समचरण सरोजन साधनीला बुधा. जगननीत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं. सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. यैव 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 दावोनिया. विलंब कवाया लावीला कृपा, विलंब कवाया लावीला कृपा. राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजमभानुरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो
सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अव स्वामी तुकया देवा अव स्वामी तुकया देवा निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या शरण शरण जी हनुमंतात मालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दाबाव्या सुवटा देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनयासे ऐका नवलाची ठेव नेनता ही भक्तिभाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता गायलेला निवडलेला अभंग साधकाची मायबाप अनाथाची माय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय सकल विश्वाला पावन करणारी जगद्गुरु तुकोबरायची गाथा आणि जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यातील 6 चरणाचा अभंग आहे आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय भक्ती आणि भाव या माध्यमातून भगवान परमात्मा अनायासे अनेक भक्तांचा उद्धार करत असतो। अनायासे काही भक्तांचा उद्धार या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या समोर ठेवलेला आहे। तो भगवान परमात्मा किती कृपाघन आहे, तो भगवान परमात्मा किती भोळा आहे याचं यथार्थ वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी केलंय। विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पस असणारा परिहार देणं या ठिकाणी उचित हे कर्म प्राप्त आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने सकल संत जनांच्या आशीर्वादातून प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन पुण्य झालेली ही भूमी श्री क्षेत्र रामाचे पिंपळस आणि या ठिकाणी संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह दीर्घकालापासून हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय आणि या नामयज्ञाला लाभलेले आशीर्वाद प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन आदरणीय नाना महाराज वडनेरे
त्याचप्रमाणे प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय ब्रह्मलीन वैराग्य मूर्ती आपल्या या भूमीचं वैभव आदरणीय बंसी महाराज सुरवाडे, त्याचप्रमाणे आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधव महाराज ताजने, वैकुंठवासी ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण आबाजी महाराज मतसागर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भास्कर काका फाकटकर, या महान असणाऱ्या संतांच्या आशीर्वादातून प्रेरणेतून आणि चालू असलेला आपला हा नामयज्ञ समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, माता भगिनी, गावातील सर्व काही तरुण मित्र मंडळ, ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या आणि संयोगातून आतक असणाऱ्या परिश्रमातून चालू असलेला आपला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञातील आजची द्वितीय क्रमांकाची सेवा विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाला लागलेली भव्यता दिव्यता, अतिशय सुंदर आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी या ठिकाणी केलेलं आहे. गेली 5 वर्षानंतर पुन्हा योग आला कीर्तनाचा. कोरोनाच्या अगोदर काल्याच्या कीर्तनाची सेवा केली होती आणि पुन्हा या ठिकाणी योग आला आपल्या सर्व असणाऱ्या भजनी मंडळाच्या माध्यमातून आणि त्यांच्याच आज्ञेतून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तसं मी काही तुम्हाला फार नवीन आहे असं काही नाही. आपल्याच असणाऱ्या परिसरातील एक संप्रदायाची केलेली सेवा आणि त्या सेवेच्या माध्यमातून ह्या व्यासपीठावर मी आलेलो आहे. तुमची अपेक्षा असेल खूप काही नाविन्यपूर्ण आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळेल. यदा कदाचित ती अपेक्षा माझ्याकडून पूर्ण होईल का नाही हे सांगता येत नाही, पण जेवढं चांगलं आणि चिंतन करता येईल तेवढं चांगलं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही सर्व जाणकार श्रोते आहे, मला माहिती आहे. तुम्ही महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कीर्तनकारांचे कार्यक्रम या ठिकाणी ऐकलेली आहे आणि पिंपळस गाव तसं परमार्थाच्या बाबतीत काही कमी नाही आहे. काही गावामध्ये कृष्ण महाराज 1 सप्ताह होत नाही, ह्या गावामध्ये 3-3 सप्ते होतात आणि तेही चांगल्या प्रतीचे होतात हे मला माहिती आहे. विठ्ठल भजनी मंडळी आहे, बाबाजी परिवार आहे, सगळ्याच काही पंथाची माणसं खरं तर या नामयज्ञामध्ये त्यांचं सहकार्य असतं. असं काही नाही, बाबाजी परिवार असेल त्यांचं जरी काही वेगळे कार्यक्रम असेल तर त्याला आपलंही संयोजन राहतं आणि भजनी मंडळाचंही राहतं. सर्वच काही मिळून आणि हा उत्सव संपन्न करत असतात. अखिल विश्वामध्ये जो उत्सव संपन्न होतोय, अखिल विश्वाने जो उत्सव संपन्न केला तो म्हणजे रामरायाचा उत्सव आणि हा आपल्या जीवनामध्ये प्रेरणा देणारा उत्सव आहे आणि हाच उत्सव आपल्या गावातही संपन्न व्हावा असं परंपरेनं हा नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे. फार महाराष्ट्रभर कीर्तन करत नाही, पण बरेच कीर्तन करतो. पण कृष्णा महाराज पहिल्यांदा असा मंडप पाहिला का मंडपाला खालून लाइटिंग आहे. एरवी लाइटिंग वेगळी द्यावी लागते महाराज, पण आज ही वेगळंच पाहायला मिळालं. ही गावच्या नामयज्ञामध्ये एक उत्साह वाढावा ही गावातल्या सिस्टीमवाल्याची ही खरं तर इच्छा आहे. आदरणीय सुरवाडे बंधू, सुंदर तालुक्याच्या बाहेर त्यांचं नाव आहे, मला माहिती आहे. ज्या काळामध्ये काहीच नव्हतं त्या काळामध्ये हा मंडप होता. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामीच्या कार्यक्रमामध्ये नेहमी सातत्याने यांची सेवा असायची, मला माहिती आहे. ठराविक निपाड तालुक्यातली मंडप होते का ती नेहमी कार्यक्रमाला असायची. असं सुंदर मंडप, सुंदर लाइटिंग, सुंदर साऊंड सिस्टीम आदरणीय सुरवाडे बंधू यांचं या नामयज्ञाला सहकार्य आणि गायनासाठी उपस्थित असणारी सर्वच काही
आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज आणि गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गोरखजी महाराज ज्यांनी पंचपदी केली, सुंदर चाल गायली, आदरणीय महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आणि गोपाल महाराजांची सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती. आणि आपल्या या पंचकृषीचं वैभव म्हणण्यापेक्षा अवघ्या महाराष्ट्राचं वैभव आहे. पण ते असं होतं बघा, ज्याच्या गावाला गंगा, हां मन तुमची पाठ आहे. हाती परिचयामध्ये अवज्ञा होत असते. पण मी असं बघितलंय बरं का, राधेश्याम महाराज परिसर सोडला की आपली किंमत वाढते. हा, किंमत वाढते असं काही नाही. पण काही माणसं सातत्यानं त्या सेवेकरता तत्पर असतात. आदरणीय मृदंगाची सेवा ज्यांची आहे, असे आपल्या पंचकृषीतील वैभव अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज, बैरगी लालपाडी आदरणीय महाराजांची या ठिकाणी सेवा आहे. त्याचप्रमाणे बालदार, चोपदार, हार्मोनियम वादक, भजनी मंडळी, आदरणीय विणेकरी काका आणि तुम्ही सर्व असणारे श्रोतू माईबाप, सर्वांविषयी अंतःकरणामध्ये सद्भावना प्रेम व्यक्त करतो. सर्वांच्या चरणाला स्पर्श करत जायचं. असे आदरणीय बन्सी बाबा सुरवाडे, मी सांगण्यापेक्षा आदरणीय बाबांचं स्वभाव, बाबांचं पारमार्थिक वैभव हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. अतिशय सोज्वळ आणि प्रेमळ असणारं व्यक्तिमत्व आदरणीय सुरवाडे बाबा. जसं जगद्गुरु तुकोबरायचं वैराग्य होतं, असं आदरणीय बाबांचं वैराग्य होतं. आम्ही जवळून बघितलंय, कीर्तनामध्ये आम्ही साथ केलेली आहे. आणि या पंचकृषीला नवे नवे निफाड तालुका, चांदवड तालुका, दिंडोरी तालुका या 3 तालुक्यामध्ये अनेक गावागावामध्ये खरं तर महाराजांनी दिंडी सोहळे असतील, कीर्तन परंपरा असेल, सातत्यानं त्या गोष्टी टिकून ठेवल्या आदरणीय बाबांनी. आणि आज गाव सुद्धा त्या ऋणातून मुक्त होण्याकरिता आणि बाबांच्या खरं तर पावलावर पाऊल ठेवून बाबांनी केलेला मार्गदर्शन आणि त्या माध्यमातून या ठिकाणी वाटचाल होते. असं या भूमीचं वैभव वैराग्यमूर्ती आणि बन्सी महाराज सुरवाडे बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय बाबांविषयी बोलण्यासारखं खूप आहे, पण अभंग तसा फार मोठा घेतलाय मी. जरी अभंग मोठा असला म्हणून काही त्याच्यासाठी अधिक वेळ लागेल असं काही नाही. ठरलेल्या वेळामध्ये चिंतन होईल. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. नाम यज्ञातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. भक्ती, भाव, ज्ञान, वैराग्य आपल्या जीवनामध्ये सातत्यानं जर भक्ती आपण आत्मसात केली तर आपल्या जीवनामध्ये ती स्थितीला आपण प्राप्त होऊ शकतो. संत जीवनामध्ये भक्ती आणि भाव या 2 गोष्टीला फार मोठं प्राधान्य सांगितलं जातं. आणि त्या भक्ती आणि भावाच्या माध्यमातूनच भगवान परमात्म्यानं अनायासे अनेक भक्तांचा उद्धार केला. अभंगातली 2 शब्द अतिशय महत्वाची आहे. एक शब्द आहे अनायासे आणि एक शब्द आहे नवल. तुकोबराय म्हणतात, काय नवल असेल सांगता येत नाही. काय नवल? अनायासे या भक्तांचं अनय भगवान परमात्म्यानं उद्धार करावा. अनायासे या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. अनायासे म्हणजे सहज. अनायासे म्हणजे काय? सहज सहज. तसं तर या जगतामध्ये अनायासे अनेक काही गोष्टी घडलेल्या गे. अनेक 5000 वर्षापूर्वी भगवान परमात्म्यानं गीता सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. का अर्जुनाला सांगावी लागली? अर्जुनाच्या ठिकाणी मोह तयार झाला. अर्जुन कर्मापासून विन्मुख झालाय.
भगवान परमात्म्यानं बघितलं यानं कर्मावर आरूढ व्हायला पाहिजे, कर्म करायला पाहिजे. त्या कर्माला त्याला प्रवृत्त करण्याकरता, त्याचा मोह घालवण्याकरता भगवान परमात्म्यानं 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली. पण ज्ञानोबराय म्हणतात ही अनायासेच सगळं काही घडलं. काय घडलं? अनायासे. भगवान परमात्म्याला ही गीता सांगायचीच होती, गीता सांगायचीच होती, पण याच्याकरता काहीतरी निमित्त हवं होतं. काय हवं होतं? निमित्त. आज निमित्ताला फार मोठं प्राधान्य दिलं जातं. निमित्त. सप्ताहाचं निमित्त सुद्धा आपल्याला माहिती आहे. काय? रामनवमी उत्सव. असं एरवी कोणी भजन करायला रिकामा नाही महाराज. असं जर म्हणलं आपण चला राम मंदिरात भजना करता, माणसं म्हणतात काही निमित्त आहे का आज? अरे भजनाला कशाला निमित्त लागतं? भजनाला निमित्तच लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. अरे याच्या करता काळ वेळ कशाला लागतो? व्यवहारातली सगळीच काही जे काही आपल्याला अपेक्षित आहे त्या गोष्टी आपण नित्यानं उपभोगतो. भजना करता का काळ वेळाची आणि आपण अपेक्षा करायची? पण असं म्हणलं जातं निमित्ताशिवाय काहीच नाही. 5000 वर्षापूर्वी भगवान परमात्म्यानं गीता सांगितली अर्जुनाला. ज्ञानोबराय म्हणतात का भगवान परमात्म्याला सांगावी लागली? ज्ञानोबरायच्या फार सुंदर ओव्या आहे. अर्जुनाचे निव्यादे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसाराय बडे थोर ओजे फेडिले जगाचे. ज्ञानोबराय म्हणतात खर तर या संसारिक जीवाचं ओझ हे भगवान परमात्म्याच्या डोक्यावर होत. बघा बरं का. आणि ते ओझ त्या माध्यमातून ही गीता भगवान परमात्म्यानं अर्जुनाला सांगितली. हे निमित्त आहे. अनायासे अनायासे हे निमित्त आहे. तुम्ही ह्या ओवीच्या खाली ज्या काही ज्ञानोबराईने ओव्या दिल्या त्या ओव्या अतिशय महत्वाच्या आहे. भगवान परमात्मा कुठल्या तरी निमित्तानं हे सगळं काही घडून आणत असतं, घडून आणत असतं. मी मुद्दाम अभंगाची सुरुवात जरा कठीण केली बरं का कृष्ण महाराज. त्याचं कारण सांगतो आहे का? तसा तर आपला परमार्थ तसा फार सोपाचे तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी खूप सोपा करून दिलाय. पण लई सोपं सांगितलं का लोक म्हणतात ते आम्ही ऐकलो होतो. ऐका, कधी चिंतन ऐकत असताना चिंतन कसं असावं हे संप्रदायानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. पण चिंतन असंही असतं याची सुद्धा आपण कधी कधी श्रवण करायची सवय आपण ठेवली पाहिजे. कीर्तनाचा दर्जा फार खालवला आहे. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे कीर्तनाला. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे आदरणीय राधेश्याम महाराज. आज खरं तर मी त्यांना पाहिलं म्हणून मी अभंग बदललाय. मी बोललोय कैलास भाऊला, ते म्हणे मला अभंग सांगा. म्हणलं मी तिला सांगतो. एक कीर्तनकार एका कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिल्यावर त्या कीर्तनकाराला मोजून मापूनच काही गोष्टी कराव्या लागत असतात. हा सोपं नाही. आदरणीय महाराजांची सुद्धा योगायोग या ठिकाणी उपस्थिती आहे. थोडंसं ऐकायला जड जाईल पण एकदा कळालं का तुम्हाला फार सोपं वाटेल. भजन करा विठ्ठल अनायासे भगवान परमात्म्यानं गीता सांगितली अर्जुनाला. हे निमित्त केलं काहीतरी भगवान परमात्म्यानं निमित्त केलं. तुम्ही ज्ञानोबरायच्या फार ओव्या. ज्ञानोबराय म्हणतात या जगतामध्ये असे अनेक अशा काही गोष्टी आहे का ह्या कोणाच्या तरी निमित्तानं आपल्याला उपभोगायला मिळतात, कोणाच्या निमित्तानं आपल्याला त्या प्राप्त होत असतात. पर्जन्य या भूमीकडे धाव घेतो. नव्यानव्या सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतोय. पण उगवणारा सूर्य कोणाकरता मावळतो, कोणाकरता उगवतोय, कधी आपण त्याची चिंता केली नाही. पण ऐका, जरी आपण त्याची चिंता केली नाही
पण त्याच्याशिवाय आपलं जगणं नाही आहे. कशाशिवाय? सूर्य प्रकाशाशिवाय आपलं जगणं नाही. एक सुभाषित फार सुंदर आहे. त्या सुभाषितामध्ये असं वर्णन केलेलं आहे का सूर्य हा आपल्यावर उपकार करत असतो. काय करत असतो? उपकार करत असतो. सूर्याच्या उदयानं, सूर्याच्या प्रकाशानं, जसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये, थोडा आवाज कमी करा, थोडा आवाज कमी करा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला जसा सूर्यप्रकाश हवा आहे, तसं या जगतामध्ये अनेक काही अशी पिकं जन्माला येतात का त्यांना त्या सूर्यप्रकाशाची गरज आहे. एक सुभाषित फार सुंदर आहे. रविचंद्रो गणारुक्षा नदी गावच्च सज्जना येते उपकाराय देवे निर्मिता. सुभाषित आहे. रवी चंद्रो घनारुक्षा नदी गावच्च सज्जना. रवी म्हणजे चंद्र, आपला रवी म्हणजे सूर्य. सूर्य हा आपल्यावर उपकार करत असतो. पण हा सूर्य का उगवतो आणि का आपल्यावर का मावळतो? ज्ञानोबराय म्हणतात का अनन्य गती कमळा सूर्य देखी जे वेळोवेळा. इफेक्ट जास्त असा लांब जातो, त्याच्यामुळे ते थांबून घ्यावं लागतं. तुम्हाला पुढचा शब्द कळणार नाही, मी जरासा सलग बोलत राहिलो. का अनन्य गती कमळा आणि सूर्य देखी जे वेळोवेळा. ज्ञानोबरायची ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात अनन्यता. काय असते अनन्यता? बघा, अनन्यता या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. अनन्यता, अनन्यता त्याला म्हणल्या जाते एकाविना एक राहू शकत नाही, त्याला काय म्हणले जाते? अनन्यता. एकाविना एक राहू शकत नाही. एकाचा अभाव झाला का ती वस्तू सिद्ध होत नाही, याला अनन्यता म्हणले जाते. अनन्यता. मीठ आणि पाणी अनन्यता आहे. ऐका बरं का. पाणी आणि मासा याची अनन्यता आहे. तुम्ही मासा आहे पाण्यातून काढा आणि शुद्ध गावरान तूप घ्या आणि त्या शुद्ध गावरान तुपामध्ये तो मासा ठेवा, काय हरकत आहे? त्याला जिवंत राहिला, पण तो राहत नाही. मत्स्यामरण त्या वियोगे मत्स्यामरण. त्या वियोगे मत्स्यामरण. त्या वियोगे मत्स्यामरण. अतिशय समर्पक प्रमाण महाराजांनी दिलंय. मच्छा मरण त्या वियोगे जीव देती जीवना संगे. मच्छा मरण त्या वियोगे. जीवन म्हणजे पाणी, आणि पाण्यापासून मासा वेगळा झाला की तो मासा जिवंत राहू शकत नाही. याला काय म्हणले जाते? अनन्यता. पाण्याचा वियोग त्याला सहन होत नाही. ह्यापेक्षा मला तर वाटतं ज्ञानोबरायची एक सुंदर ओवीच आहे. ज्ञानोबराय सांगतात का लवणाची कुंजरी सुदलिया लवन सागरी. होय चिना मागारी परते तैसा. ओवी तुमच्या लक्षात येणार नाही, अर्थात ज्ञानोबरायची ओवी येते. का लवणाची कुंजरी. लवण म्हणजे मीठ. जास्त इफेक्ट देऊच नका, मला बोलायला अडचण येऊ राहिली. शार्प असू द्या, थोडा प्लेन राहू द्या, आणि जास्त इफेक्ट नका देऊ, कारण मी पुढचा शब्द बोलायला गेलो की तो पुढचा शब्द यांना कळणार नाही. मला माहिती. विठ्ठल विठ्ठल
सिस्टीमच लय सुंदर आहे, ऐका, एकदम सुंदर. पण ते काय होतं, त्याच्यामध्ये डिजिटल सिस्टम असते सगळी, आणि जो शब्द तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तो शब्द जर पोहोचला नाही तर त्याचा भाव कळत नाही. ज्ञानोबराची ओवी, का लवणाची कुंजरी. लवण म्हणजे मीठ, लवण म्हणजे काय, मीठ, आणि कुंजरी म्हणजे काय, हत्तीन. ज्ञानोबराय म्हणतात मिठाची हत्तीन तयार केली. काय केली, मिठाची हत्तीन, आणि सुंदर पांढरी शुभ्री हत्तीन तयार केली आणि शोकेसमध्ये ठेवली. कुठं ठेवली, शोकेसमध्ये. आता शोकेसमध्ये अनेक शोच्या वस्तू असतात. ज्ञानोबराय म्हणतात सण दिवाळीचा आला, आणि दिवाळीचा सण आला, सगळ्या वस्तू घेतल्या बाजूला, नाल्यावर नेल्या, ओढ्यावर नेल्या, सुंदर सगळ्या धुतल्या, लक्स, हमाम, वेगवेगळ्या साबणी लावून धुतल्या, आणि पुन्हा वस्तू माघारी आणून ठेवल्या. त्याच्यात मिठाची हत्तीन सुद्धा आहे. येईल का माघारी? ज्ञानोबराय म्हणतात का लवणाची कुंजरी सुधलिया लवण सागरी, होयची ना माघारी परते तैसा. कशी माघारी येईल ती हत्तीन? येऊ शकत नाही. का? मीठ आणि पाणी याची अनन्यता आहे, पाणी आणि मासा याची अनन्यता आहे. लवण मिळविता जळे. अरे लवण मीठ जर पाण्यामध्ये मिळवलं तर ते मीठ राहतच नाही, याला अनन्यता म्हणल्या जाते. सूर्य उगवतो आणि मावळतो, कोणाच्या तरी अनन्यतेने. ज्ञानोबराय म्हणतात सूर्य जे उगवतोय त्याचं उगवणं हे तुमच्या आमच्या करता नसून एका फुला करता, आणि तो सूर्य उगवतोय. मला अनयासे या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनयासे, अनयासे म्हणजे कुठल्या तरी निमित्ताने. ज्ञानोबराय म्हणतात सूर्याचं उगवणं ही आपल्या करता नाहीच आहे. का? अनन्य गती कमळा, आणि सूर्य देखी जे वेळोवेळा. अनन्यता आहे एका फुलाची, त्याला सूर्य विकसिनी नावाचं फुल म्हणलं जातं. कोणतं? सूर्य विकसिनी. यदा कदाचित आपण ते बघितलं नसेल, पण ज्ञानोबराची दृष्टी आहे. ज्ञानोबराची काय दृष्टी आहे? ज्ञानोबराय म्हणतात इतकी अनन्यता आहे, जर सूर्य उगवला नाही तर ते फूल विकसित होत नाही. काय होत नाही म्हणजे उमलल्या जात नाही. आणि त्या सूर्यनारायण भगवान परमात्म्याला त्याची चिंता आहे. कशाची? त्या फुलाची चिंता आहे. तुम्ही म्हणाल एवढ्याशा फुला करता, पण अनन्यता याला फार महत्व आहे. आणि त्या अनन्यतेच्या माध्यमातून अनायासे आपल्याला त्याचा काय होतो? बोला ना, आपल्याला काय होतो? त्याचा लाभ होतो. लाभ. आपल्याकडे म्हण आहे बघा, गाडी खाली कुत्र चाललं, त्याला काय वाटतं बाजीराव भाऊ? त्याला असं वाटतं मीच गाडी ओढतो. असं नाही, आपल्याला तसं वाटतं. आपल्याला असं वाटतं आपल्या करताच तो उगवतो आणि आपल्या करताच मावळतो. जाणून बुजून एक वाक्य सांगतो ऐका, आपल्या करता या जगतामध्ये काहीच नाहीये. आपलं चाललेलं जीवन, आयुष्य हे कोणाच्या तरी अनन्यतेतून आपलं चाललेलं जीवन आहे, आपलं चाललेलं आयुष्य आहे. विठ्ठल ज्ञानोबराचे फार दृष्टांत आहे, असे या अनुषंगाचे फार दृष्टांत आहे. ज्ञानोबराय म्हणतात चातकाच्या कनवे मेघोपानियासी दावे. पर्जन्य भूमीकडे धाव घेतो. पर्जन्य भूमीकडे धाव घेतो. कुणा करता? आपल्या करता पडतो का? आपल्या करता पडतो का पाऊस? आपल्या करता जर तो पडत असता तर यदा कदाचित तो पावसाळ्यातच पडला असता. पण आता अलीकडं पाऊस जर बघितला तर तुम्ही पिकं काढणीच्या वेळेस पाऊस पडतो बघा ना. म्हणजे याचा अर्थ तो आपल्या करता नाहीच, तो कोणा तरी करता. तो पर्जन्य या भूमीकडे धाव घेत असतात. एक चातक नावाचा पक्षी आहे. काय नाव? चातक. आणि तो चातक नावाचा पक्षी आहे. तो पक्षी असा आहे, दुर्मिळ पक्षी आहे, पण इतकी अनन्यता आहे. तो पक्षी कुठल्या ओढ्याचं पाणी पित नाही. ऐका बरं का, कुठल्या नाल्याचं पाणी पित नाही. अजून बोलू,
कुठल्या घाणीतलं सुद्धा पाणी पित नाही तो. कोण? तो पक्षी. पण आपल्याला कुठलंही चालत. आता याच्यापेक्षा मी पुढे बोलत नाही. किती अनन्यता आहे बघा, किती अनन्यता आहे. ज्ञानोबराय म्हणतात, चातकाच्या कनवे मेघोपानिया सिदावे. सूर्यनारायणाचं उगवणं एका फुलाच्या अनन्यतेतून आपल्याला त्याचा लाभ आहे. पर्जन्य भूमीकडे धाव घेतोय एका अनन्यतेच्या माध्यमातून. खरं तर आपल्याला त्याचा लाभ आणि प्राप्त होत असतो. तुम्ही या भारत खंडामध्ये 2 गंगा आहे. एक गंगा आहे ज्याला आपण गंगा गोदावरी म्हणतो, आपल्या जवळ आहे. कोण? गंगा. जिच्या उत्तरेला आपण आहे, गंगेच्या उत्तरेला आपण आहे, जवळ गंगा आहे. हिला गंगा गोदावरी म्हणलं जातं. आणि एक गंगा आहे ती हिमालयातून येते, आणि त्या हिमालयातून येणाऱ्या गंगेला गंगा भागीरथी म्हणल्या जातं. पण या 2 गंगा या भारत आणि खंडामध्ये, या भूमीमध्ये आल्या, ह्या कोणाच्या तरी निमित्तानंच आल्या. जी गंगा गोदावरी जिच्या उत्तरेला आपण आहे, ही आणली गौतम ऋषीनं. कशा करता आणली? गो हत्येच्या वधातून पातक मुक्त होण्याकरता ही गंगा गौतम ऋषीनं आणली. दुसरी गंगा आहे जिला गंगा भागीरथी म्हणल्या जातं, जी हिमालयातून येते, ती आणली राजा भगीरथाने. गंगानुनी पूर्वज केले मुक्त, गंगानुनी पूर्वज केले मुक्त, गंगानुनी पूर्वज केले मुक्त, गंगानुनी पूर्वज केले मुक्त. धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगानुनी पूर्वज केले मुक्त, गंगानुनी पूर्वज केले आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता राजा भगीरथाने स्वर्गातून गंगा आणली. 2 गंगा 2 महान असणाऱ्या ऋषींनी आणल्या. पण त्या गंगा त्यांच्या करता राहिल्या नाही. ज्ञानोबरायची ओवी ऐका. फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. अरे या गंगा या महान असणाऱ्या ऋषींनी आणल्या, कोणाच्या तरी निमित्तानं आल्या. पण अनायासे तुम्हाला आम्हाला त्याचा काय झाला? लाभ झाला. किती मोठा लाभ आहे बघा ना. नाही गंगेवर स्नानाला गेला तरी चालेल. नामदेव महाराज म्हणतात, सकाळी उठल्यानंतर आपल्याच बाथरूम मध्ये बसा आणि तिथंच फक्त वाचे म्हणता गंगा गंगा, सगळा दोष जाती गंगा, सगळा दोष जाती गंगा, सगळा दोष जाती गंगा. म्हणता गंगा गंगा, सगळा दोष जाती गंगा, दोष जाती गंगा, दोष जाती गंगा. नामदेव महाराजांच्या गाथ्यात प्रमाणे नामदेव महाराज म्हणतात, नाही गंगेवर स्नानाला गेला, पण सकाळी फक्त त्या गंगेचं नाव घ्या. वाचे ना, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष, सकळ पातक आपल्या जीवनातली काय होतात? त्याच्या उच्चारानं जातात, त्या गंगेच्या उच्चारानं जातात. अरे गंगा कोणाच्या तरी निमित्तानं आल्या, पण अनायासे आपल्याला त्याचा काय झाला? लाभच झाला. ज्ञानोबरायच्या फार ओव्या अशा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, हे त्या भगवान परमात्म्याचं नवल आहे. काय नवल आहे? देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, हे सारथ्य पण पार्थाचे करीतसे. ज्ञानोबराय म्हणतात, काय नवल आहे बघा त्या भगवान परमात्म्याचं. भगवान परमात्म्यानं आपल्या नवलाईच्या माध्यमातून अनायासे अशा अनेक काही गोष्टी घडून आणल्या. त्याच्यातलं एक नवल ज्ञानोबरायने या ओवीमध्ये वर्णन केलंय.
जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे माते देवकीसी, जे न सांगे बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत. ज्ञानोबराय म्हणतात काय नवले भगवान परमात्म्याचं गुह्य तत्वज्ञान. गुह्य अर्जुनाशी बोलत. गुह्य तत्वज्ञान भगवान परमात्म्यानं त्याचा सखा जिवलक कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरूपम, कैसे पार्थेनी सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबराय म्हणतात पार्थ म्हणजे अर्जुन, त्या अर्जुनाचं हे पुण्य आहे. काय नवले बघा, गुह्य तत्वज्ञान जे आईला सांगितलं नाही, जे बापाला सांगितलं नाही, जे आपल्या बंधूला सांगितलं नाही, ते तत्वज्ञान कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. बघा ना, कोणीतरी आपलं जिवलग असतं, परिवारामध्ये पत्नीवर प्रेम असतं, मुलांवर प्रेम असतं. महत्वाच्या काही गोष्टी कधी कधी पत्नीला सांगितल्या जातात, कधी कधी मुलांना सांगितल्या जातात. आई वडील हे आपल्या आदराचं स्थान आहे, त्यांना आपलं दुःख सांगितलं जातं. पण इथं भगवान परमात्म्यानं वडील माय बंधू कोणालाच सांगितलं नाही. कोणाला सांगितलं? अर्जुनाला. हे नवल आहे, नवल. हे भगवान परमात्म्याच्या अवतारातलं नवल आहे. अजून काही भगवान परमात्म्याच्या या सृष्टीतलं नवल आहे, संत जीवनातलं काही नवल आहे. तुम्ही या संतांचं काही चरित्र जर आपण अध्ययन केलं तर असेल तर आपल्या लक्षात येईल. नवलाची गोष्ट ऐक सके बाई, नवलाची गोष्ट ऐक सके बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. नवलाची गोष्ट ऐक सखे बाय, नवलाची गोष्ट ऐक सखे बाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. महान भगवत भक्त संत मांदियाळीमध्ये होऊन गेले संत. त्यांचं नाव आहे संत गोरोबा काका. भजनी गायनी गोरोबा रंगले, एक रूप झाले विठोबाचे पाय. काय नवले बघा, गोरोबा काकाचं भजन भक्ती आणि त्या भजन भक्तीच्या नादामध्ये स्वतःचं मूल तडवल्या गेलं. चिखली मिळाले रक्तमास. गोरोबा काकाच्या भजनाच्या माध्यमातून कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या भक्तीची नामस्मरणाची एवढी ताकद होती, स्वतः भगवान परमात्म्याला गोरोबा काकाचं मूल आणून द्यावं लागलं. हे नवल आहे संत जीवनातलं, भगवान परमात्म्याच्या अवतारातलं नवल आहे, या सृष्टीतलं काही नवल आहे. असं अनायासे काही गोष्टी या जगतामध्ये घडत असतात. या गोष्टी या जगतामध्ये घडत असतात अनायासे. तुकोबराईचं निरीक्षण तुकोबराय म्हणतात, काय या भगवान परमात्म्याची अद्भुत असणारी लीला आहे. आणि या भगवान परमात्म्याच्या अद्भुत असणाऱ्या आणि लीलेतून काय झालं कळालं नाही, कसं कसं झालं कळालं नाही. पण तुकोबराय म्हणतात त्या प्रभूनं त्या भगवान परमात्म्यानं कसं हे घडून आणलंय, कसं घडून आणलं.
तुकोबराय म्हणतात त्या देवानं कसं कसं अनेकांचा उद्धार केला, अनेकांचा उद्धार केला. तुम्ही अभंग काढून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका कसा कसा भगवान परमात्म्यानं उद्धार केला. एवढी सवलत तुम्हाला कुठला कीर्तनकार देणार नाही, तर तुम्ही निरीक्षण ठेवा. तसं तर ही कॉफी कीर्तनातली, पण तुम्ही अभंगाकडे लक्ष ठेवा, कारण सुरुवात कुठूनही होऊ शकते. कसं भगवान परमात्म्यानं घडून आणलं, कसं कसं भगवान परमात्म्यानं अनेकांचा उद्धार केला, त्याकरता तुकोबरायने एका भक्ताचा उद्धार झाला. आणि त्या भक्ताचा उद्धार अनायासे झाला. अनायासे झाला म्हणजे त्याची क्रिया वेगळी होती आणि त्या वेगळ्या क्रियेतून त्याला हवं वेगळं होतं, पण अनायासे त्याच्याकडून भक्ती घडली आणि तो भक्त भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला म्हणजे कैलासीला प्राप्त झाला. कैलासासी नेला अभंगाचा तिसरा चरण. हो 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 कैलासासी नेला तुम्ही झोपले तर नाही ना? हा, कधी कधी चांगलं गायन ऐकून झोप लागते, कधी कधी गायन ऐकून लोकांची झोप मोडते. पण ऐका, हे झोप मोडण्याचं गायन नाही, हे खरं तर माणसाला तल्लीन करण्याचं गायन आहे. हा, आदरणीय महाराजांनी फार सुंदर प्रमाण नेलं. कैलासीस नेला बिल्ल पानडी बैसला. आता शिवरात्र झाली, आपण कथा ऐकलेली आहे. एक चंड बिल्लाची नावाची कथा आहे. अनायासे त्याचा उद्धार झाला. काय केलं होतं त्यानं? त्याला काय हवं होतं, त्याला काय पाहिजे होतं? खरं तर तो शिकारी करता गेला. भिल्ल वंशामध्ये खरं तर हा चंड बिल्ल, पण तो जरी आपल्याला असं वाटत असेल तो भिल्ल वंशातला आहे, पण तो भिल्ल वंशातला नाहीये. तो इंद्र लोकातला एक चाकर आहे. हा, भूतसेन नाव त्याचं आहे. काय नाव आहे? भूतसेन. पण असं म्हणलं जातं, शापाच्या माध्यमातून मृत्यू लोकात आला आणि अंतःकरणामध्ये दुष्ट भाव तयार झाला. जशी जात तसं कर्म, हा या सृष्टीतला नियम आहे. त्या जातीच्या माध्यमातून त्यानं ते कर्म स्वीकारलं. भिल्ल वंशामध्ये जन्माला आला आणि शिकार करू लागला, मांस खाऊ लागला. पण खर तर मुळात हा स्वर्ग लोकातला असणारा भूतसेन नावाचा चाकर आहे. एक दिवस देवसेवेमध्ये
त्याच्याकडून काय झाली, सेवा चांगली घडली नाही आणि त्याला शाप, आणि त्या शापाच्या माध्यमातून इथं यावं लागलं मृत्यू लोकात. आणि ज्या दिवशी तो शिकारी करता निघाला तो दिवस अतिशय महत्वाचा, आणि तो म्हणजे शिवरात्रीचा. आता मला कथा सांगायची नाही, पण अनायासे काही भक्तांचा उद्धार झाला अनायासे निमित्तानं. खरं तो शिकारी करता केला, दिवसभर त्यानं शिकार आणि मिळवायचा प्रयत्न केला, पण शिकार मिळाली नाही. बिना शिकार घेता घरी जावं तर परिवार आपला वाट बघतोय, कारण त्याच्यावर उपजीविका आहे, घरी मुलं आहे, पत्नी आहे, काय सांगणार. म्हणून असं वाटलं दिवसभर उपवास घडला, आता तसं जाणं योग्य नाही. म्हणून एका सरोवराच्या तीरावर तो बसला. सरोवर म्हणजे पाण्याच्या सरोवराच्या तीरावर. अशी मनामध्ये त्याने कल्पना केली का इथं बसल्यानंतर एखादं सावज येऊ शकतं, एखादा प्राणी येऊ शकतो आणि आपण त्याची शिकार करू शकतो. तो ज्या झाडावर बसला, ज्या ठिकाणावर बसला, ते झाड कुठलं याचं त्याला ज्ञान नाही, पण इथं बसल्यानंतर आपल्याला शिकार सहज प्राप्त होईल ह्या हेतून त्या झाडावर बसला. त्या झाडाचं नाव आहे बिल्वपत्र, म्हणजे बेलाचं झाड आहे. जिथं बसला तिथून त्याला शिकार दिसावी म्हणून त्यानं आड येणारी सगळी काही पानं तोडली. कोणी? त्यानं. आणि ती सगळी पानं त्यानं जमिनीवर टाकली. पण ती जमिनीवर टाकलेली पानं आहे, जिथं ती पानं टाकली त्या भूमीमध्ये पुरातन आणि शिवलिंग होतं. आणि ते शिवलिंग असल्या कारणाने सहज हेतू तो नाही, पण सहज त्याच्याकडून ही क्रिया घडली गेली अनायासे. आणि अनायासे ते बिल्वपत्र पडलं. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये प्रमाणे माथा पडता पाला थांबतेने तो चला, थांबतेने तो चला, थांबतेने तो चला. माथा पडता पाला थांबतेने तो चला, थांबतेने तो चला, थांबतेने भगवान शिव, भगवान साम संतोषला म्हणजे प्रसन्न झाला. त्या भूमिगत शिवलिंगावर वरून बिल्वपत्र पानं पडली. नामदेव महाराज म्हणतात पाण्यासह पानं पडली, पाण्यासह पानं पडली आणि 1,00,000 बिल्वपत्र अनायासे पडून गेली त्याच्याकडून. आणि त्या माध्यमातून त्याचा उद्धार झाला. स्वतः भगवान शिवाने आपले दूत आणि त्याला घेण्याकरता पाठवले. कथा फार मोठी आहे, कथा सांगून मला वेळ घ्यायचा नाही आहे. पण तुकोबराय म्हणतात देवे केले कैसे कैसे. कसं भगवान परमात्म्यानं हे केलं कळालं नाही, पण अनायासे अनेकांचा उद्धार झाला. तुकोबराय म्हणतात एका चंड भिल्लाचा उद्धार झाला. कैलासीस नेला भिल्ल पानडी बैसला. पानडी म्हणजे पाण्यात, पाण्यात नाही बरं, पानं आपण त्याला काय म्हणतो, पानं, बिल्व पान. पण इथं शब्द पानडी म्हणलेला आहे. पण पानामध्ये बसून त्याच्याकडून अनायासी ही क्रिया घडली. तुकोबराय म्हणतात ऐका नवलाची ठेव. नवल आहे, नवल आहे. असंच काही नवल तुकोबरायच्या अजून काही निदर्शनात आलं. आणि ते नवल निदर्शनात आल्यानंतर तुकोबरायला रावलं नाही. तुकोबराय सांगत राहिले, सांगत राहिले. तुकोबराय म्हणतात जसं या आणि चंडबिल्लाचा उद्धार झाला तसं त्रेतायुगामध्ये एका घारीचा उद्धार झाला. अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितलंय. पंखाच्या फडकारे, पंखाच्या फडकारे, पंखाच्या फडकारे, पंखाच्या फडकारे, पंखाच्या फडकारे, पंखाच्या फडकारे,
त्रेतायुगाच्या आरंभाला एका घारीचा उद्धार झाला. पंकाच्या पडतकारी उद्धरुनी नेली गारी. बघा तुम्ही, आता रामनवमीचा उत्सव आपण संपन्न करणारच आहे. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये फार सुंदर प्रमाण आहे. खर तर या घारीनं या अवतारामध्ये फार मोठं काम केलंय. हा, कोणती गार? राजा दशरथाला संतान नाहीये. पुत्रहीन शम्राज्य सर्व दुःखाय कल्पते. सर्व काही संपन्न जीवन राजा दशरथाचं होतं, पण पुत्र संतान नाहीये. पण राजा दशरथाला श्रावण बाळाच्या मात्या पित्याचा मिळालेला शाप, खरं तो शाप होता. काय होता? शाप. पण तो शाप सुद्धा राजा दशरथाने आनंदाने स्वीकारला. तुम्ही म्हणाल शाप आणि आनंदाने का? खरं तर शाप असून राजा दशरथाला त्याचा आनंद झाला, कारण संतती नव्हती ना. किमान श्रावण बाळाच्या मात्या पित्यानं दिलेला शाप, त्या माध्यमातून आपल्याला संतती तरी होणार हे राजा दशरथाच्या लक्षात आलं. आणि राजा दशरथाला सांगितलं, तुला संतान हवी आहे ना, तुला काही यज्ञ करावा लागेल. आणि तो यज्ञ केला. आणि तो यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञातून यज्ञनारायण भगवान परमात्मा प्रगट झाले. अनेक ऋषींना त्या यज्ञाकरता बोलवलं, पाचारण केलं. शृंगी ऋषी, विभांडक ऋषी यांना सगळ्यांना त्या आणि यज्ञाकरता आमंत्रित करण्यात गेलं. यज्ञ सफल झाला. आणि त्या यज्ञातून यज्ञनारायण भगवान परमात्मा एक पायस पात्र घेऊन आले. पायस पात्र, ज्याला आपण प्रसादाचं पात्र म्हणतो. आणि असा तो प्रसाद त्या यज्ञनारायणातून बाहेर आला. आणि तो प्रसाद राजाच्या तिन्ही पत्न्यांना समान वाटला गेला. कथा माहिती आपल्याला. मी आज मुद्दाम खरं तर अभंग निवडला बरं का. आता हा रामनवमीचा पिरियड आहे आणि हा कालखंड आहे. तसं तर हा अभंग शिवरात्रीलाही चालतो, अभंग रामनवमीलाही चालतो. रामनवमीचा सप्त्यात का नको चालायला? चालेल ना, काय अडचण. आणि तो यज्ञनारायणाने जो प्रसाद दिला, तो प्रसाद राजा दशरथाच्या माध्यमातून तिन्ही राण्यांना दिला. आणि तो प्रसाद देत असताना त्याचा क्रम कसा होता ऐका. पहिला भाग दिला कौसल्येला, दुसरा भाग दिला सुमित्रेला, आणि तिसरा भाग दिला कैकेयीला. 3 समान भाग केले. पण घडलं काय ऐका. कैकेयीला जरा वाईट वाटलं. मी राजाची आवडती पत्नी असून मला 3ऱ्या क्रमांकाला मला प्रसाद मिळाला. कैकेयीची अपेक्षा होती मला पहिल्यांदा प्रसाद मिळायला पाहिजे होता. पण ती रुसल्या गेली. एवढ्या कारणामुळे रुसल्या गेली. आता लग्नातही माणसं कशा नाही रुसतात. ते रुसणं फुगणं लय अवघड आहे. पण अलीकडं जरा राणे काका ते बंद झालं. आता पोरीच कोणी देत नाही तर रुसाय फुगायचं कामच राहिलं नाही. विठ्ठल आता लोक म्हणतात जसं असलं तसं. तुका म्हणे कसं, जसं असलं तसं. हा ऐका, रुसल्या गेली कैकेयी. आणि रुसल्याचा परिणाम तोच. आणि वेळ तीच साधली. आणि एका घारीनं तो घास उचलला. पिंड घारीने जड पिला, पिंड घारीने जड अंजनीच्या तपासाठी
एका घारीनं तो प्रसाद उचलला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तुम्ही आपण किती भाग्यवान बघा. आपल्या या पवित्र असणाऱ्या या नाशिक जिल्ह्यामध्ये एक अंजनी नावाचा पर्वत आहे, अंजनेरी नावाचा पर्वत आहे. पण मला तरी वाटतं अजूनही आपण त्या पर्वतापर्यंत पोहोचलो नाही. तिथून बरीचशी माणसं जातात. ऐका, तुम्ही आपण निवृत्ती दादाच्या दर्शनाकरता जातो, त्र्यंबकराजाच्या दर्शनाकरता जातो, पण अजून आपण जिथं अंजनी मातेनं तप केलं, जिथं महारुद्राचा प्रागट्यकरण, जिथं हनुमंतरायचा जन्म झाला, अजून त्या स्थळावर आपण जाऊन पोहोचलो नाही. पण मला असं वाटतं राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य शांतिगिरी महाराजांनी मध्यंतरी काहीतरी तिथं कार्यक्रम आयोजन केला होता. एवढंच नाही तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं असं महात्मांनी त्यावेळेस सांगितलं. म्हणजे बघा, जवळ आहे पण आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. त्रेतायुगामध्ये एका घारीनं तो प्रसाद उचलला, ज्या प्रसादातून रामाचा जन्म आहे, ज्या प्रसादातून भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांचा जन्म आहे, त्याच प्रसादातून हनुमंतरायचा जन्म आहे. बघा ना तुम्ही, हनुमंतराय हे सामान्य नाही. हनुमंतरायला अवताराला आणण्याकरता अंजनी मातेचं फार मोठं तप आहे. प्रमाणच असे, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. राम अवताराला आले प्रसादातून आणि हनुमंतराय अवताराला आले प्रसादातून. पण ऐका, हनुमंतरायचं तप फार मोठं आहे. भगवान परमात्मा जसं ज्या प्रसादातून अवताराला आले तसेच हनुमंतराय आले. तुम्ही हनुमंतरायचे पराक्रम जर आपण रामायणातच बघितले, जर हनुमंतराय जर त्या रामायणातून वजा केले तर यदा कदाचित ते रामायणच राहू शकत नाही महाराज. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. हनुमंतरायचा प्रताप, ज्या प्रसादातून रामाचा जन्म झाला त्याच प्रसादातून हनुमंतरायचा जन्म झाला. हे काम कोणी केलं? कोणी केलं? तुम्ही बघा ना, अयोध्या कुठं आणि अंजनेरी पर्वत कुठं? 24-26 घंटे लागतात रेल्वेनं असं म्हणतात बरं का अयोध्येला जायला. माफी मागा, मी अजून गेलो नाही, पण जावं लागेल. आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली. का? आता राम सिंहासनावर बसले ना. चाले राम राज्य कायवने आमासी, धरणी दरी पिके गाई वळल्या मसे. झाले राम राज्य कायवने आमासी. ते रामराज्य, राम सिंहासनावर बसले. अयोध्या आणि अंजनेरी पर्वत कितीतरी अंतर आहे हो. एका चोरानं काय केलं? एका चोरानं आणि पिंडीवर पाय दिला. चोरानं पिंडीवर पाय दिला. योग्य आहे का? काय वाटतं आपल्याला? काय वाटतं? योग्य नाहीये. पण तो भगवान परमात्मा इतका भोळा आहे, इतका भोळा. ऐका, एक चोर रात्रभर परिश्रम करत होता चोरी करण्याकरता. काय करत होता? चोरी करण्याकरता परिश्रम. आता चोरी करणं हे सुद्धा परिश्रमाचंच काम आहे. ते काय एवढं सोपं आहे का? आता कुठलंच सोपं नाहीये. पण त्याच्या हाताला चोरी लागत नाही. काय करावं? आज आपल्या चोरीला यशच आलं नाही म्हणून असा थकून एका मंदिराच्या ओट्यावर येऊन बसला. समजा मंदिराच्या पायरीवर येऊन बसला आणि त्या मंदिराच्या पायरीवर येऊन बसला, म्हणू लागला की आज आपली रात्र व्यर्थ गेली. ज्या मंदिराच्या पायरीवर बसलेला आहे ते मंदिर पुरातन भगवान शिवाचं मंदिर आहे. काय? पुरातन भगवान शिवाचं मंदिर आहे. आणि सहज पाठीमागं लक्ष गेलं. मंदिराचं दर्शन करावं असं मी ऐकलंय बरं का. चोर सुद्धा चोरी करत असताना देवाला स्मरून त्याच्याकडे काही मागणं करून
आणि मग ते त्यांच्या कार्याला आरंभ करतात असं म्हणतात. असं फक्त ऐकलंय मी. म्हणून त्या देवाला स्मरून आपल्या चोरीला यश यावं म्हणून ते दर्शन घेतलं. पण दर्शन करता करता बघितलं तर मंदिरामध्ये 15 किलो पितळाचा घंटा आहे. कुठं? मंदिरात. सहज लक्ष गेलं. त्याला असं वाटलं नाही चोरी मिळाली. एवढा घंटा जरी आज, आणि तुम्ही असं काही समजू नका लोकांच्याच घरात चोऱ्या होत्या असं काही नाही, मंदिरातल्या सुद्धा चोऱ्या होतात आता. हा, सध्या तर लय अवघड आहे. मंदिरातल्या तिजोऱ्या फोडणं, देवाचे मुकुट घेऊन जाणं. कारण तो देव काय मागं लागतच नाही ना. कोण आहे बघायला. म्हणून त्याला असं वाटलं नाही चोरी मिळाली काही हरकत नाही, आहे ना 15 किलोचा घंटा आहे. मंदिरात गेला. आता त्यावेळेस काही सीसी कॅमेरे नव्हते, म्हणजे CCTV कॅमेरे नव्हते. आता प्रत्येक मंदिर कॅमेऱ्याच्या नजरेत असतो. पण त्या काळी नाही. पण त्यानं बघितलंय आता घंटा आहे पण पिंडीवर आहे. घंटा पिंडीवर आहे. त्यानं प्रयत्न करून पाहिला. याचा अर्थ त्याची उंची 4.5 फुटच असावी. उंची कमी असावी. काही केलं तो घंटा हातात येत नाही. यानं मागचा पुढचा विचारच केला नाही. इथं बघायला तरी कोण आहे. म्हणून त्यानं पिंडीवर पाय दिला. कोणी? त्या चोरानं. तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा. अरे त्याचा हेतू काय? कुठल्या हेतून आला? पण असं म्हणलं जातं भगवान परमात्मा काहीच बघत नाही महाराज, काहीच बघत नाही. तुम्ही पुराणामध्ये अनेक असे काही दृष्टांत आहे. सहज त्याच्याकडून नामस्मरण झालं, सहज त्याच्याकडून चिंतन झालं तरी अनायासे त्याचा उद्धार झाला. बघा ना तुम्ही. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. आजा मेळ पापरासी तोही नेला वैकुंठासी, तोही नेला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. आजा मेळ्यानं सहज नाम मुखात आलं. सहज. हेतू होता काय भजन करण्याचा? नाही ना. सहज क्रिया घडली. पण तो भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाला. अजून एक प्रमाण सांगून जातो ऐका. पतिव्रता ते वृथा गुंतविली, वेशा गणिका ती सत्य लोकानेली. कळी सकोळा लाविली, यादविंद्राही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तुम्ही जनाबाईचा अभंग आहे. वेशागणिका ती सत्य लोकानेली. अनायासे मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण आलं. राघव राघव. बघा ना तुम्ही. तो भगवान परमात्मा कोणाचाही उद्धार करतो. पण ऐका ती क्रिया फक्त भगवान परमात्म्याला आवडली पाहिजे. मी नेहमी एक वाक्य सांगतो, आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षा त्याला काय आवडतंय. आवडे देवासी तो एका प्रकार. त्याला जे आवडतंय ना तशी भक्ती करा. आपल्याला जे आवडतंय ते तो भगवान परमात्मा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अनेकांचा उद्धार केला. खूप दृष्टांत आहे आपल्याकडं.
एका चोरानं यावं आणि भगवान परमात्म्याच्या पिंडीवर पाय द्यावं. भगवान परमात्मा म्हणून लागले, आतापर्यंत माझ्या भक्तांनी मला काय दिलं आहे का? कोणी लोटाभर पाणी दिलं, हा कोणी रुद्राक्षाची माळ दिली, कुणी बेलाचं पान वाहिलं. बघा ना, हेच आवडतं ना भगवान परमात्म्याला, भगवान शिवाला हेच आवडतं. कुणी भस्म लावला असे. भगवान शिव भगवान साम म्हणतात असा पहिला भक्त आहे का त्या भक्तानं त्याचं संपूर्ण शरीर, ऐका बर का, संपूर्ण शरीर मला अर्पण केलंय. संपूर्ण शरीर मला अर्पण केलंय. तुकोबराय म्हणतात, चोरे पिंडी दिला पाव त्याचे पूजने ध्याय देव, ऐका नवलाची ठेव नेनता ही भक्ती भाव. इतका तो भगवान परमात्मा भोळा आहे. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, असा भगवान परमात्मा हा भोळा आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा, ऐका नवलाची ठेव नेनता ही भक्तिभाव. अभंग तसा 6 चरणाचा आहे, पण या 6 चरणामध्ये खरं तर प्रामुख्यानं 3 दृष्टांत आहे. 3 दृष्टांत आहे आणि त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आपली संकल्पित वेळ खरं तर संपलेली आहे. घड्याळ बघा तुम्ही, हा मला तो 11च्या पुढे गेलंय. ऐका, म्हणून सगळ्यांना विनंती आहे, एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा आणि उरलेल्या 5च मिनिटामध्ये आपली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणारविंदी आपण सुपूर्द करूया. म्हणून विनंती करतो, सगळ्यांनी भजन करा. विठोबार केले कैसे कैसे अनयासे उद्धरिले, ऐका नवलाची ठेव नेनता ही भक्तिभाव. अभंग 6 चरणाचा आहे. आपल्या संकल्पित असणाऱ्या वेळेमध्ये हा अभंग आपण या ठिकाणी संकल्पित वेळेमध्ये याचा भाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणतात हा भगवान परमात्मा भोळा आहे. भोळं कोणाला म्हणतात ऐका. व्यवहारामध्ये माणसं खूप भोळी असतात, पण बऱ्याच वेळेस असं म्हणलं जातं ती फक्त स्वभावानं भोळी असतात, पण ती मतलबी भोळी असतात. पण हा भगवान परमात्मा तसा नाही आहे. हा भोळाच आहे. कोण? भगवान परमात्मा भोळाच आहे. किती भोळा आहे का? अरे एवढा भोळा हा भगवान परमात्मा, एवढा भोळा. त्या भगवान परमात्म्यानं अनेकांना अनेक काही गोष्टी त्यानं देऊन टाकले. बघा काय दिलं, त्याच्याकडे जेवढंही होतं तेवढं त्यानं देऊन टाकलं. कोणी? भगवान परमात्म्यानं. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्म्याला म्हणलं जातं, पण त्यानं 6 गुण हे एक एक भक्ताला देऊन टाकले. कोणते गुण ऐका? यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वर्य वसती जे तमगतो भगवंतो. असा षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे. आणि या भगवान परमात्म्यानं एक एक असणारा गुण एक एक भक्ताला देऊन टाकला. आपली मालमत्ता, आपली प्रॉपर्टी आहे. आपण देताना विचार करतो आपल्या रक्ताच्या माणसाला सुद्धा, आपल्या पुत्रांना आपल्याला प्रॉपर्टी द्यायची आहे, पण तरी आपण हातचा ठेवूनच करतो. पण हा ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा यानं काही सुद्धा ठेवलं नाही महाराज, काहीच ठेवलं नाही. बिगावर सुद्धा नावावर ठेवलं नाही. हा, तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर विठ्ठल सगळं देऊन टाकलं. कुणाला काय दिलं ऐका? येशे तो रविला मारुती विभीषण केला लंकापती अवतार देऊनी कर्णाहती कीर्ती दिगंतर मिरविली. यश नावाचा गुण हनुमंतरायला दिला. ऐका, लंका विभीषणाला दिली आणि अवतार्य नावाचा गुण कोणाला दिला? कर्णाला दिला. म्हणून आज आपण गावागावामध्ये राम मंदिर नसेल, ऐका बरं का, गावागावामध्ये पांडुरंगाचं मंदिर नसेल, पण असं एक गाव नाही का त्या गावामध्ये हनुमंतरायचं मंदिर नाही. का? हनुमंतराय ही यशाची देवता आहे. यश. तुम्हाला वारंवार आपल्या जीवनामध्ये जर अपयश असेल, तुम्ही सकाळी उठल्यानंतर हनुमंतरायची भक्ती करा, हनुमान चालीसा, हनुमंतरायचं दर्शन करा, हनुमंतरायचं स्मरण करा आणि तुम्ही त्या कार्याला आरंभ करा. तुमच्या जीवनामध्ये कुठलंच अपयश येणार नाही. कशाला आहे माणसं अपयश, कशाला आहे अपशकून शकून आपण माणसं मानतात, पण कुठलंच अपयश आपल्या जीवनामध्ये येणार नाही. कारण ते हनुमंतराय ही यशाची देवता आहे. यश. प्रत्येक गावागावामध्ये मंदिर आहे. आपल्याही गावामध्ये अतिशय सुंदर, खरं तर राम मूर्तीस म्हणजे हनुमंतरायची मूर्ती, हनुमंतरायचं मंदिर आपलं समोर आहे, पण भव्य राम मंदिर या ठिकाणी उभारलंय. पण एकच विनंती करतो बरं का भजनी मंडळी ग्रामस्थांना, तुम्ही मंदिर फार सुंदर बांधलंय, मूर्त्या फार सुंदर आहे, पण त्या मूर्त्यांना सुंदर कपडे मिळतात. मूर्त्या ह्या अशा उघड्या ठेवायच्या नाही बरं का बाजीराव भाऊ. हा हा, आता कलर केलाय का? म्हणजे कपडे आहे ओलाय. हा, आता ते मला माहिती नाही ना, मी बघितल्यावर मला असं वाटलंय प्राण प्रतिष्ठा झाली, पण मूर्त्या उघड्या दिसतात. खरं तर मूर्तीला वस्त्र असावी आणि ती वस्त्र घातली पाहिजे, कारण त्या मूर्तीचं तेज त्याच्यातून आपल्याला दिसतंय. हा, तेज दिसतंय आणि अतिशय सुंदर मूर्ती आहे. प्रभावी मंदिर आहे. हनुमंतरायचं मंदिर समोर आहे. नवे नवे राम मंदिर आणि राम मंदिराच्या माध्यमातून हा उत्सव, आता हा उत्सव तर तसा पहिल्यापासूनच होतोय, पण हनुमंतराय आणि हनुमंतरायची भक्ती आपल्या जीवनामध्ये फार, आणि यशाची भक्ती आहे. ज्ञान गुण सगळं काही संपन्न जीवन हनुमंतरायचं आहे. म्हणून भगवान परमात्मा एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे, त्यानं एक एक भक्ताला या सगळ्या काही गोष्टी देऊन टाकल्या. तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा, ऐका नवलाची ठेव, नेनता ही भक्तिभाव, यथामती यथा अवकाश. अभंगाचा भाव मी आपल्या समोर मांडलाय. आज या कीर्तनाच्या निमित्तानं पुनश्च एकदा उपस्थित असणारी सर्वच काही गायक वादक मंडळी, शिष्टीम, भालदार, चौबदार, विनेकरी, तुम्ही सर्व श्रोतू मायबाप, नवे नवे माता भगिनी, सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. आणि आज
खरं तर माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय राधेश्याम महाराज गाडे आदरणीय महाराज सुद्धा योगायोग खरं तर या सेवेकरता आले. बऱ्याच वेळेस त्यांचे माझे कार्यक्रम असे मागं पत्रिकेत असतात, पण आज योगायोग त्यांचं म्हणजे या सेवेकरता उपस्थिती लाभली. आदरणीय आपल्या पंचकृषीचं पारमार्थिक वैभव आदरणीय राणे काकासुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझ्यावर जीवापार प्रेम करणारी आमची वडळीची आणि भजनी मंडळी कोंडाजी भाऊ आहे आदरणीय, ही सगळीच काही मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. आणि सुंदर सुंदर सिस्टीम, त्यांना धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द आपल्यापर्यंत पोहोचला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. आपुली आवळे नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याचे, साळुंकी मंजूळ बोलत सेवाने शिकविता धनी वेगळाची, मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारेले पाशान हे मैमान नामाची झालेली शिवा. प्रभू रामचंद्राच्या चरणी तुम्हा सर्व साऱ्या मात्या पित्यांच्या चरणी ही सेवा सुपूर्त करतो आणि माझ्या वाणीला ह्याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. म्हणायची नाही का? विठ्ठल जय जय विठ्ठल जय. काय बोला ना. निवृत्ती राया निवृत्ती राया हरे 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 बोले